नाशिकचे नांदगाव शहरातील 56 खेडी योजनेतील पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले। पाईपलाईनचे लिकेजमुळे वयोवृद्ध व शाळेतील विद्यार्थ्यांची पाय घसरण, नागरिकांचे होत आहे हाल। पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी। नांदगाव शहरातील 56 गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन येवला रोड असलेले नेहरू नगर रस्त्याकडील पाईपलाईन गळतीमुळे येवला रोड रस्त्याची दुरवस्था झाली आहे। पाईपलाईनचे लिकेज असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। शहरातील नेहरू नगर येथील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग आहे। नेहमी या ठिकाणी पाईपलाईनची लिकेजमुळे पाणी वाहत असतं। शाळेतील विद्यार्थी व वृद्धांची या ठिकाणी पाय घसरण होऊन पडत असतात आणि या पाईपलाईनच्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असते। स्थानिक नागरिकांनी सांगितले की येवला रोड रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे। नांदगाव शहर तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। दर 12 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो। सदर नागरिकांची गैरसोय होत पाईपलाईन गळती दुरुस्त करणे आवश्यक आहे। ही पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करून येवला रोड रस्त्याची खड्डे झाले, रस्ता दुरुस्त करावे अशी स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे। नांदगाव तालुक्यातील येवला रोड नेहरू नगर येथील आम्ही रहिवासी आहोत। इथे बऱ्याच महिन्यांपासून जिल्हा परिषदेची पाईपलाईन लिकेज झालेली आहे। त्यामुळे शाळेतील मुलांना, वृद्धांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि त्या वाहत्या पाण्यामुळे रोडची खूप दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे बरेचसे अपघातही होतात। तर आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या पाईपलाईन लिकेजची दुरुस्ती करावी। नांदगाव शहरातील जिल्हा परिषदची जी जलवाहिनी ही नेहरू नगरच्या जो चढ आहे येवला रोडचा, त्या चढापासून पाणी टाकीपर्यंत ही कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी लिकेज असल्या कारणाने तिच्यातलं जे पाणी आहे ते पाण्याचा अपव्यय होतोय। विनाकारण ते पाणी वाया जात असल्या कारणाने भविष्याच्या दृष्टीने ते अडचण येऊ नये म्हणून नगरपालिकेत आपला जिल्हा परिषदचे जे अधिकारी असतात त्यांनी ही लवकरात लवकर दुरुस्ती करून पुढच्या पाण्याचा जो अनर्थ असणार आहे तो टाळावा। आम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्कही साधला। त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही ती दुरुस्ती लवकरात लवकर करतोय, परंतु आजपर्यंत ते दुरुस्ती काही झालेली नाही। त्यामुळे आमची विनंती आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी असेल, पाणी पुरवठ्याचा विभाग असेल, त्यांनी ही दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बळुदे, नांदगाव।